महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये असा भूकंप येणार आहे ज्याची कल्पना थेट उद्धव ठाकरेंनी सुद्धा केली नसेल। आणि 23 ऑगस्टची ती सिक्रेट बैठक दिल्लीमध्ये मोदी शहांच्या गळ्यात पडणाऱ्या शरद पवारांच्या नेत्यांच्या फेऱ्या आणि दुसरीकडे फडणवीसांनी वर्षा बंगल्यावरती शिजवलेला एक नवीन मास्टर प्लॅन। आणि लोकांना असं वाटतंय की शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये आहेत, परंतु पडद्यामागे खेळ असा रंगात आलाय की थेट दोनही राष्ट्रवादी एकत्र येऊन महायुतीमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। आणि हा शरद पवारांचा नेहमीच सारखा तळ्यात मळ्यात खेळ आहे की भाजपाला चकवा देणारा नवा ट्रॅप। रोहित पवार राहुल गांधींचे बॅनर का बरं लावतायत आणि शरद पवार गुपचूप काय सूत्र हलवतायत, या पडद्यामागच्या सगळ्या राजकीय क्रोनॉलॉजीचा पर्दाफाश आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी जे समोर येणार आहे ते पाहून तुमचे डोके चक्रावून जाईल। विषय आधी बारकाईने समजून घ्या। 23 ऑगस्टच्या रात्री शरद पवार आणि त्यांचे सर्वात विश्वासू जयंतराव पाटील यांच्यामध्ये एक अतिशय गुप्त आणि महत्त्वपूर्ण बैठक झाली। ही बैठक संपते ना संपते तोच राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी बातमी पसरली की अजितदादांच्या पश्चात आता विखुरलेली राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या हालचालींना थेट शरद पवारांकडूनच वेग आलाय। परंतु खरी गंमत पुढे आहे। वर्षा बंगल्यावर महायुतीच्या समन्वय समितीची जी बैठक झाली तिथूनच जी माहिती लीक झाली आहे त्यानुसार या दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करायला सुरुवात केली। आता प्रश्न पडतोय की भाजपाला हे विलीनीकरण का बरं हवंय, तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मराठा आरक्षणाचा आणि पवारांच्या सहानुभूतीचा मोठा फटका बसला होता। आणि आता पुन्हा मनोज जरांगे पाटील आंदोलनाची भाषा बोलू लागलेत आणि आगामी निवडणुकांमध्ये मराठा मतांचे ध्रुवीकरण रोखणे भाजपासाठी अत्यंत गरजेचं बनलंय। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि त्यांनी भाजपासोबत जुळून घेतलं तर महाविकास आघाडीची हवा तिथेच टाईट होईल। आणि हा फडणवीसांचा पक्का हिशोब आहे। भाजप हायकमांडने सुद्धा याला ग्रीन सिग्नल दिलाय, कारण त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला दुखवायचं नाहीये। तर दुसरीकडे आम्ही भाजपासोबत कधीच जाणार नाही असं जाहीर सभांमध्ये सांगायचं आणि पडद्यामागे मात्र दिल्लीश्वरांच्या गाठीभेटी घ्यायच्या हा शरद पवारांचा जुनाच पॅटर्न मानला जातोय। आणि गेल्या काही महिन्यात शरद पवार गटाच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये ज्या फेऱ्या मारल्यात त्याची तारीखवार कुंडलीच आता समोर आले। जरा या तारखांकडे तुम्ही नीट बघा। 27 जुलैला संसदेमध्ये अचानक शरद पवार आणि सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात। नीट परीक्षेचा घोळ आणि महाराष्ट्रातील तरुणांचे प्रश्न यावरती चर्चा झाल्याचं कारण सांगितलं गेलं, परंतु फक्त एवढ्यासाठीच पवार स्वतः मोदींना भेटतील का बरं? तर 28 जुलैला दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या कन्याच्या लग्नाचे रिसेप्शन होतं। विरोधी पक्षांचे नेते तर होतेच, परंतु पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी थेट पवारांच्या 6 जनपद या निवासस्थानी हजेरी लावली। 29 जुलैला पुढच्याच दिवशी एका बाजूला प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार शरद पवारांना भेटत होते, तर दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे थेट अमित शहांच्या दरबारात हजेरी लावून आले। म्हणजे दोन्ही बाजूंनी पूल बांधण्याचं काम वेगाने सुरू होतं। 10 ऑगस्टला खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पवार गटाच्या सर्व 8 खासदारांनी पंतप्रधान मोदींची सामूहिक भेट घेतली। आणि या सगळ्या तारखा आणि बैठका काय दर्शवतात? वरवर जरी भाजपावर टीका सुरू असली तरी आतून पूर्ण सेटिंग झाले का? आता या संपूर्ण नाटकातला सगळ्यात मजेशीर आणि चक्रावणारा भाग म्हणजेच पुण्यात नेमकं काय चाललंय। एकीकडे विलिनीकरणाची आणि भाजप सोबत जाण्याची चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे पुण्यामध्ये आमदार रोहित पवार हे स्वतः रस्त्यावरती उतरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या स्वागताचे भव्य दिव्य बॅनर लावत आहेत। महाविकास आघाडी कशी मजबूत आहे आणि राहुल गांधी हेच देशाचे नेतृत्व आहेत असं चित्र रोहित पवार दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि याच्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी अप्रत्यक्षपणे टोलाही लगावलाय की रोहित पवारांना माहिती आहे देशाचं भावी नेतृत्व कोण करू शकतं, म्हणूनच त्यांनी बॅनर लावले। परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते हा सुद्धा शरद पवारांच्या मोठ्या रणनीतीचा एक भाग असू शकतो। स्वतः जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून भाजपसोबत चर्चेची दारं उघडी ठेवायची, तर दुसरीकडे रोहित पवारांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सोबतच असल्याचं भासवायचं। हा शरद पवारांचा दुहेरी फंडा पुन्हा एकदा समोर आला आहे। आणि या सगळ्या वावड्या आणि चर्चांना आता अधिकृत
पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे आणि 29 ऑगस्टला शरद पवारांनी याच पार्श्वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला पक्षाच्या कोर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आणि या बैठकीत विलिनीकरणाच्या प्रस्तावावरती आणि भाजप सोबत जाण्याच्या अटी शर्तींवरती वरिष्ठ नेत्यांशी खलबत होणार आहे. जयंत पाटील हे सुरुवातीपासूनच भाजप सोबत जाण्यास अनुकूल असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यामुळेच या बैठकीमध्ये ते काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं हे आपण गेल्या 5 वर्षात अनुभवलंय. जर दोन्ही राष्ट्रवादी खरोखरच एकत्र आल्या आणि त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली तर याचा सर्वात मोठा फटका उद्धव ठाकरेंना बसणार आहे. ज्या पवारांच्या भरवशावर ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घेतलं आणि राजकारण केलं त्याच पवारांनी ऐनवेळी साथ सोडली तर ठाकरेंसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न ठरेल. परंतु शरद पवार हे तेच राजकारणी आहेत जे ऐनवेळी असा यू टर्न मारतात की समोरच्याचे सगळे गणित बिघडवून जातात. सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचा हा खेळ ठरणार की पवार पुन्हा एकदा भाजपाला चकवा देणार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, शरद पवारांची ही खेळी महायुतीसाठी फायद्याची ठरेल की महाविकास आघाडीसाठी? तुमचं मत व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच महाराष्ट्रातल्या राजकारणातील इनसाइड स्टोरी पाहण्यासाठी हे यूट्यूब चॅनल एक वेळ अवश्य सबस्क्राईब करा.